या 6व्या पार्ट मध्ये आपण अजून राहिलेल्या नॉन इन्फेक्शियस डिसीजेसचा अभ्यास करणार आहोत. पैकी आहे तो म्हणजे हार्ट डिसीजेस, हृदयरोग. When the efficiency of the heart reduced due to some causes, the heart does not perform its regular work. This causes heart disease. आता हार्टचं काम काय? आपल्या शरीरामध्ये संपूर्ण शरीराला रक्ताचा पुरवठा करणे. या रक्तामार्फत अन्न, पाणी, इतर न्यूट्रिएंट्स, हॉर्मोन्स, ऑक्सिजन हे सप्लाय केले जातात. तर शरीरात तयार होणारे टाकाऊ पदार्थ हे किडनीकडे आणि त्वचेकडे वाहून नेण्याचं काम हे हृदयाचं म्हणजेच रक्ताचं आहे. ते करण्यासाठी हृदय पंपिंग ऑर्गन म्हणून आपल्या शरीरात काम करतं. याच्याबद्दलचा अभ्यास आपण पुढच्या प्रकरणांमध्ये घेणार आहोत. तर अशा हृदयाचं हे काम करण्याची इफिशियन्सी, क्षमता कमी होणे, त्यामुळं हृदयाचं काम व्यवस्थितरित्या न चालणे, अशा कंडिशनला हार्ट डिसीजेस, हृदयरोग असं म्हणतात. कंटिन्युअस सप्लाय ऑफ ब्लड इज नीडेड फॉर द हार्ट मसल्स. हे काम करण्यासाठी हृदयाच्या स्नायूंचं सततचं आकुंचन प्रसरण होण्यासाठी हृदयाच्या स्नायूंना सतत रक्तपुरवठा होणं गरजेचं आहे. This blood provides oxygen and nutrients to the heart. हे रक्त हृदयाच्या स्नायूंना ऑक्सिजन आणि न्यूट्रिएंटचा पुरवठा करतं. हृदय संपूर्ण शरीराला करतं, तर हृदयाच्या स्नायूंना रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमार्फत हृदयाच्या स्नायूंना या घटकांचा पुरवठा होत असतो. When this supply is hindered, अडवले जाणे, ऑब्स्टॅकल, अडथळा निर्माण होणे किंवा कमी प्रमाणात होणे. द हार्ट गेट्स स्ट्रेस्ड, त्यामुळे हृदयावर ताण येतो आणि इट कॅन कॉज हार्ट अटॅक. त्यामुळे अचानकपणे हृदयाचं कार्य थांबते, याला हार्ट अटॅक असं म्हणतात. इन सच कंडिशन, अशा अवस्थेमध्ये त्या पेशंटला इमिजिएट ट्रीटमेंट, तात्काळ त्याला उपचार मिळणं गरजेचं असतं आणि डॉक्टर्स ॲडव्हाइस, डॉक्टरांच्या सल्ल्याने उपाय करणं त्याच्यावर आवश्यक आहे. तरच त्या व्यक्तीचं द पर्सन कॅन सेव्ह द लाईफ ऑफ पेशंट, तरच ती व्यक्ती वाचू शकते, अन्यथा दगावते. याची लक्षणं काय आहेत? हृदयरोगाचं प्रामुख्याने लक्षण म्हणजे चेस्ट पेन, छातीमध्ये दुखणे. त्याचबरोबर शोल्डर, फक्त छातीतच नाही तर शोल्डर, नेक, लेफ्ट आर्म पेन. कधी कधी छातीमध्ये पित्तामुळे, ऍसिडिटीमुळे सुद्धा दुखतं. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच निदान करणं गरजेचं आहे. शोल्डर, नेक अँड लेफ्ट आर्म पेन, डाव्या हातात, मानेमध्ये आणि खांद्यामध्ये डाव्या बाजूच्या कळ मारणे, ही लक्षणं त्यामध्ये दिसून येतात. क्रॅम्प इन द हँड, हातात गोळा येणे, पेटका येणे. एक्सेसिव्ह परस्पिरेशन, खूप दरदरून घाम येणे. अनइझीनेस, त्या व्यक्तीला अनइझी फील होतं. अर्ज टू डेफिकेट ऑर युरिनेट, त्या व्यक्तीला कळ येऊन जुलाब येतो. जुलाब किंवा संडासला जाण्याची अथवा युरिनेट, लघवीला जाण्याची अत्यंत ट्रिमेंडस अशी इच्छा निर्माण होती किंवा त्याला लागती किंवा होती सुद्धा. त्याचबरोबर मग हे होतं कशामुळे आजार? हा आजार होतो तो स्मोकिंगमुळे. सिगारेट ओढणे, अल्कोहोलिझम, दारू पिणे, व्यक्तीला डायबिटीस असणे, सततचं हायपरटेन्शन म्हणजे अतिताण असणे, ओबेसिटी, लठ्ठपणा, लॅक ऑफ फिजिकल वर्क, शारीरिक हालचाल नसणे, कोणत्याही प्रकारचा व्यायाम नसणे, नो एनी एक्सरसाइज, सेडेंटरी हॅबिट, कायम बैठं काम. त्याचबरोबर हेरिडिटी, अनुवंशिकता, मेंटल स्ट्रेस, मानसिक ताणतणाव,
अँगर, राग, चिडचिड, इरिटॅबिलिटी, सततची अस्वस्थता ही या कॅन हार्ट डिसिजेसची, हार्ट डिसऑर्डरची लक्षणं आहेत. त्याचबरोबर फर्स्ट एड फॉर द हार्ट डिसीज, अशा व्यक्तीला किंवा एखाद्या व्यक्तीला हार्ट अटॅक आल्यानंतर त्याला काय उपाययोजना व्हावी. इमिजिएटली, अत्यंत तात्काळ. हेल्प फॉर फ्रॉम 108 after calling, or you should call by dialing 108 number for the ambulance, and patient should be treated by the doctors only. Checking whether the patient is conscious, तो व्यक्ती ज्याला हा अटॅक आलेला आहे त्याला तो शुद्धीवर आहे का. गिविंग फर्स्ट एड ऑफ COLS टाईप. COLS म्हणजे काय, compression only, life support. In this, patient is made to lie on a hard surface. पेशंटला कठीण अशा पृष्ठभागावर झोपवलं जातं आडव्या पोझिशन मध्ये. अँड द प्रेशर इज गिवन ऑन हिज और हर थोरॅक्स, छातीवर दोन हातांचा एकत्रितरित्या दाब देऊन पंपिंग करून हार्ट सुरू करण्याचा, चालू ठेवण्याचा प्रयत्न करावा. द प्रेशर अँड स्ट्रोकिंग इज कंटिन्यूड टिल द डॉक्टर अराइव्स. डॉक्टर येईपर्यंत किंवा दवाखान्यामध्ये पेशंट ऍडमिट करेपर्यंत हे करणं गरजेचं आहे. देन डायग्नोसिस, ओळखायचं कसं. ECG, इलेक्ट्रोकार्डिओग्राम काढून, त्याचबरोबर कम्प्लीट चेकअप बाय द कार्डिओलॉजिस्ट, हृदयरोग तज्ञांकडून चेकिंग करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर फ्यू स्पेसिफिक ब्लड टेस्ट, काही रक्ताच्या टेस्ट करून ह्या आजाराचं निदान करता येतं. मग उपाययोजनेमध्ये ट्रीटमेंट देताना काय करायचं. अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, ओपन हार्ट सर्जरी, हार्ट ट्रान्सप्लांटेशन, installation of stent and installation of pacemaker, याच्या साह्यानं आपण पेशंटला बरं करण्याचा, तात्पुरतं बरं करण्याचा प्रयत्न करू शकतो. आपल्याला याच्यावर आधारित प्रश्न विचारला तर कदाचित आता हे ज्या ट्रीटमेंटच्या मेथड्स आहेत त्या ह्या मेथड्स कशा चौकटीमध्ये रिकाम्या ठेवलेल्या आहेत, भरून दिलेले आहेत, तसा चौकटी रिकाम्या देऊन तुम्हाला याच्यावर ट्रीटमेंट कशी केली जाईल आणि ह्या रिकाम्या जागा चौकटी तुम्हाला भरायच्या असतात. अशा प्रकारचा हा हॉट्स नॉलेज ओरिएंटेड क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. इन्स्टेड ऑफ राईट डाऊन द ट्रीटमेंट मेजर्स फॉर द हार्ट डिसीज, असा स्ट्रेट प्रश्नाच्या ऐवजी या प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. असं असलं तर आपल्याला आता इतर पेपरमध्ये येणाऱ्या फॅमिली डॉक्टर, हॅलो डॉक्टर यासारख्या पुरवण्या, घरात एखादा पेशंट असल्यामुळं तो घेत असलेल्या औषधं माहीत असतात. त्यावेळेस आपण काय करतो, कधी कधी आपल्याला बरं नसताना किंवा कुठली तरी लक्षणं दिसत असताना मागे दिलेल्या डॉक्टरांनी, मागे कधीतरी अशी कंडिशनच्या वेळेस दिलेल्या औषधांचा किंवा घरातल्या इतर लोकांना दिलेल्या औषधांचा आपण डॉक्टरांच्या सल्ल्याविना, त्यांना न विचारताच औषधं घेतो. त्यामुळं शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतात. त्यालाच मिसयूज ऑफ मेडिसिन्स असं म्हणतात. समटाइम्स सम पीपल टेक द मेडिसिन विदाउट प्रिस्क्रिप्शन ऑफ डॉक्टर. डॉक्टरांच्या सल्ल्याविना, डॉक्टरांनी औषधं लिहून दिल्याविना स्वतःच्या स्वतः औषधं घेतात. कधी कधी अशा औषधांचं मात्रा म्हणजे प्रमाण कमी किंवा जास्त होतं. त्यावेळेस आपल्या शरीरावर त्याचा वाईट परिणाम घडून येतो. फॉर एक्झाम्पल, जर आपण पेन किलरचं जर जास्त प्रमाणात सेवन केलं गेलं किंवा जास्त डोस जर त्याचा घेतला गेला तर इट मे डॅमेज नर्वस सिस्टीम, आपल्या मज्जासंस्थेवर त्याचा परिणाम होतो. कधी कधी आपणच डॉक्टर असल्याचा भास होतो लोकांना आणि ते स्वतःचे स्वतः औषधं घेतात, स्वतःच ठरवतात मला हे झालेलं आहे. अशा वेळेस ही डॅमेज टू द नर्वस सिस्टीम, इट इज द मेन अँड इम्पॉर्टंट इफेक्ट of the overdose of the painkillers. It also affects on a excretory system
किडनीवर त्याचा वाईट परिणाम होतो. इट ऑल्सो अफेक्ट्स ऑन अ लिव्हर ह्या अत्यंत महत्वाच्या अवयवावर सुद्धा या पेन किलरचा दुष्परिणाम घडून येतो. ओव्हरडोस ऑफ अँटीबायोटिक्स मे लीड टू द नॉशिया, अनिच्छा निर्माण होते, स्टमक एक, पोटात दुखतं, डिसेंट्री, जुलाब सुरू होतात, रॅश म्हणजे पुरळ उठतात, व्हाईट पॅचेस ऑन द टंग, जिभेवर पांढरा चट्टा, जीभ पांढरी दिसायला लागणे, अशा प्रकारची लक्षणं दिसून येतात. हे these are the effects of misuse of medicine. त्याचबरोबर सगळीच औषधं गरिबांना सगळ्यांनाच परवडेल अशा प्रकारची नसतात. मग काही औषधं ज्यांच्यामध्ये औषधांचं प्रमाण तेच, मात्र ब्रँडेड कंपनीनी ते तयार केलेले नसतात, अशा औषधांना जेनरिक मेडिसिन्स म्हणतात, जे कमी किमतीमध्ये आपल्याला उपलब्ध होतात. जेनरिक मेडिसिन आर ऑल्सो नोन ॲज अ जनरल मेडिसिन. These are manufactured and distributed without any patent. कोणत्याही प्रकारचं पेटंट नसलेली औषधं ही तयार करून विकली जातात. These medicines are at par in quantity with a branded medicine. जवळपास ब्रँडेड मेडिसिन कंपनीच्या औषधांप्रमाणेच हे इफेक्टिव्ह ठरतात. Production cost of these medicine is very low due to fewer expenses on research as their formula is already available. पेटंट न घेतल्याने आधीच कुणीतरी लावलेल्या शोधाचा वापर करून शोध कार्यासाठी खर्च न झाल्यामुळे अशी औषधं तयार करणं हे स्वस्तात पडतं. त्यामुळे ही औषधं स्वस्त विकली जातात. स्वस्त आहेत म्हणजे ती इफेक्टिव्ह नाहीत असा अर्थ होत नाही. पुढे लाईफस्टाईल. हे आजार आपण बघितलं वेगवेगळ्या कारणांनी होतात, तर यामध्ये महत्वाचं कारण म्हणजे लाईफस्टाईल आहे. आता लाईफस्टाईल इन्क्लूड्स डेली रुटीन, दैनंदिन जीवनमान, द टाईप ऑफ फूड, आपण कोणत्या प्रकारचे अन्न खातो, राहतो कसं, आपल्या कामाचं स्वरूप काय आहे. Nowadays, habits like staying in a bed till late morning, सकाळी उशिरापर्यंत बेडवर तसंच लोळत पडणे, and going to bed late in night, रात्री उशिरा झोपणे. मग कधी कधी काय होतं, टीव्ही बघितला जातो जास्त वेळ, कधी कधी मोबाईल बघितला जातो जास्त वेळ, त्यामुळे झोपायला उशीर होतो, सकाळी उशिरापर्यंत झोपलं जातं. त्याचबरोबर फ्रिक्वेंट चेंजेस इन मील टायमिंग, जेवणाची वेळ अवेळ, लॅक ऑफ फिजिकल एक्सरसाइज, व्यायामाची बट्ट्या बोंब, कुठल्याही प्रकारचा शारीरिक व्यायाम होत नाही. कन्झम्पशन ऑफ जंक फूड खाणे हे वाढलेलं आहे. ड्यू टू दिस पीपल्स आर गेटिंग सिक फ्रिक्वेंटली. त्यामुळे अशा स्टाईलमुळं लोक अशा प्रकारच्या आजारांना बळी पडत आहे. If frequency of becoming sick is to be lowered, people should follow right lifestyle. असा लोक जी सतत आजारी पडतात ते पडू नये असं वाटत असेल तर लोकांनी चांगल्या प्रकारचे आपलं दररोजचं रुटीन असणं आवश्यक आहे. म्हणजे काय, इट इन्क्लूड्स सफिशियंट स्लीप, योग्य प्रमाणात झोप, राईट फूड, योग्य ते अन्न खावं, योग्य प्रमाणात झोप घ्यावी, योगासन प्राणायाम करावा, शारीरिक व्यायाम करावा. आता शारीरिक व्यायाम करत असताना प्रत्येकाने आपापल्या कॅपॅसिटीनुसार, म्हणजे जास्त वजन असलेल्या व्यक्तीने अचानक वजन कमी करण्यासाठी पळत बसला तर हातपाय मोडून बसणार किंवा सांध्यांची झीज होणार. त्यामुळे प्रत्येकाला झेपेल या प्रमाणात व्यायाम करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर योगासनं आणि प्राणायाम सुपरविजन, एक्सपर्टच्या सुपरविजन खाली करावं. हे आजार होऊ नये म्हणून प्रत्येकाने स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे. ह्यासाठी लहानपणीच अर्ली व्हॅक्सिनेशन, लसीकरण करणं गरजेचं आहे. लसीकरणामध्ये काय केलं जातं, त्या व्यक्तीला ते रोग होऊ नये, तो आजार होऊ नये म्हणून त्याला ऑलरेडी त्या रोगकारक जंतूंचं व्हॅक्सिन दिलं जातं, लस दिली जाते, जेणेकरून स्वतःची त्याची प्रतिकारशक्ती वाढते.
असं हे वॅक्सिनेशन कोणत्या पद्धतीने केलं जातं याची माहिती, म्हणजे लहान मुलांना केलं जातं याची माहिती तुम्ही सुट्टीच्या या दिवसांमध्ये डॉक्टरांकडं जाऊन तुम्ही माहिती घेऊ शकता, किंवा इंटरनेट करून घेणं हे सध्याच्या दिवसांमध्ये जास्त सेफ आहे.